नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा ब्लॉग घेऊन आलोय तुमच्या आवडत्या चॅनलवर. आणि आजचा प्रवास बघूया कसं काय आहे. Doors will open on the left. आजची व्हिडिओ जरा मोठी पण होईल, कारण आपल्याला खुलाव्याला सुद्धा जायचं आहे माझ्या मित्रांना भेटायला. म्हणजे गेल्या ब्लॉग मध्ये दाखवलं की मित्रांना भेटतील, पण तसं काय शक्य झालं नाही. एकच मित्र भेटला, पण त्याचा पण काय फोटो वगैरे काढला नाही, याने कधी तुम्हाला माहित पडेल. तर आपण आता चालत आहोत तिकडे एअरपोर्ट रोडला पोहोचलो आहे. मी आपला रोजचा कामामध्ये जाईन. तेच आपला प्रवास आहे, तिकडे जाईन. आज संध्याकाळी आपण पुलाव्याला जाणार होतो बाबा मार्केटला. तिकडेच माझे बहुतेक 2-3 मित्र इथेच राहतात. तिकडनं बघूया कसा काय प्रवास आहे तो. एकटाच आहे मित्रांनो. सकाळची झाली दुपारची झाली संध्याकाळ, आणि आपण पोचलो आहे इकडे. म्हणजे कामातून सुटून भरपूर टाईम झाला तसं. आणि मी तर थोडा जरा थांबलेलो, मित्रांशी वगैरे बात केली की कन्फर्म काय आहे, की आज भेटायचं आहे की नाही भेटायचं आहे, त्याविषयी बोललो आणि तेच थांबलो. आणि बघूया आपण आता नेमका परत कॉल करून बघू नेमकं करायचं तरी काय. नाईट आऊट जर केलं तर आपण काय असेल, काय कन्फर्म आहे की नाही आहे ते सर्व विचारून घेऊया. बघूया, त्याला विचारतो आणि तुम्हाला सांगतो नक्की. तर मित्रांनो, आजचा प्लॅन कॅन्सल झाला आणि आपण चाललेलो आहे इकडे बड्डेला. भाऊच्या पोराच्या बड्डेला चाललेलो आहे. तर आपण तिकडचं बघूया वातावरण कसं आहे. म्हणजे बड्डेला जायचं आहे आपण, तर भाऊ इथं मजा वगैरे करू. आणि आपला गेटअप असा आहे, मला दाखवतो. हे कपडे आपले गेल्या अनबॉक्सिंगच्या व्हिडिओमध्ये आपण दाखवले. म्हणजे शर्ट आहे तो घातलेला आहे, मला कधीतरी घालायचं म्हणून आवाज घालून टाकला. आणि आपण आता जाऊया प्रवासाला त्याच, आणि तिकडे जाऊन बघूया तिकडचं काय. म्हणजे आता जेवण घरी काय बनवलं आहे ना, आणि आपण डायरेक्ट तिकडेच चाललो आहे, असं सीन झालेलं आहे. तर आपण भेटूया प्रवासामध्ये, मग दाखवतो प्रवास. चला बाय. तर आपण आहो आता 2 व्हीलरवर. पप्पूची गाडी घेतली आणि आपण त्याच्यावर चालत आहोत. तुम्हाला दाखवतो इकडचा प्रवास. असं की तुम्ही बघत आहात इकडे बाजार वगैरे चालू झालेला आहे. पहिला इकडे कायच नव्हतं, आता प्रत्येक जण कोण ना कोण दुकानं वगैरे उघडून बसलेलं आहे. इकडे भाजी मार्केट पण चालू केलं. सोबत गाडी चालवत आहे, बघता तुम्ही. घरोघरी मागच्या चुली झाले सर्वीकडं. एक टाइम होता यावेळी ते एक कुत्रा दिसायचा ना, आता एक माणसं दिसायला लागलीत. तर तुम्ही बघत राहा प्रवास आपला. आपण चाललेलो आहे जनार्दन पाटील हॉलमध्ये. तर आपण दाखवतो इकडे, तर पोहोचत आलो आपण, ऑलमोस्ट पोहोचलोय. तर इकडे आपण आलेलो आहे. हा हॉल
कपिल भाऊच्या मुलाच्या प्रथम वाढदिवसाला आपण इकडे सर्वजण सर्वजण म्हणजे मी उपस्थित राहिलो आणि आमचे तसेच भाऊ आहे. तर आपण इकडे उपस्थित आहोत. तर बड्डे सर्व संपलेला आहे आणि आपण लास्टच्या टायमालाच आलो. हे फक्त जेवायसाठीच. हे भाऊ वगैरे पहिलाच येऊन बसले. मी काय आपलं तुम्हाला माहिती आहे, आपण जॉब वगैरे केल्यानंतरच येतो. तर लास्टलाच आपण येतो. तर बघूया आताच तुम्हाला दाखवतो इकडे थोडे कसं चाललेलं आहे ते. तर आपण आलेलो आहे जेवायला. काकांसोबत आहे मी. सुबोध काकी आणि वहिनी वगैरे सर्वजण इकडे आहेत. इकडं ऑप्शन प्रमुख मंडळी आलेले आहेत जेवायला. 4 जण आहेत प्रमुख मंडळी. तिकडे मागं दिसतात ते जेवण घेतात. काय तो आपला भाव आहे, दुसरा पण भाव आहे, तिसरा पण भाव आहे. तिसरा भावाचं नाव नाही माहिती, फक्त एवढंच आहे. मित्रांनो, आपण आता घरी आलेलो आहे आणि आपण आता चेंज करून आता म्हणजे संपलाच ब्लॉग तसा बोलू शकतो. आणि आता मी एकटाच चाललेलो तसं. आता बाकीचे येतील आता आरामात. काय जेवण खूप छान होतं तिकडे. आणि तसं पण मी घरातून खाऊन गेलो, त्यामुळे काही जास्त खायला भेटलंच नाही. तर गुलाबजाम वगैरे आणि तिकडे जे आहे जनार्दन पाटील हॉलमध्ये तिकडे जेवणाची व्हरायटी वगैरे खूप चांगली आहे. सध्या कसं तिथे कामकाज चालू आहे म्हणून तिकडे जरा तुमचं वातावरण पण असं वाटलं असेल की तसं आहे. त्या वातावरणाकडे न बघता जर तुमची जेवणाची टेस्ट बघितली असते एकदम अप्रतिम होती तिकडे. आणि सांगायचं होतं की ते 150 रुपये प्लेटच्या हिशोबाने तिथे काहीतरी आहे. आणि तुम्हाला जर तिथे बुक करायचं तर तुम्ही तिकडे ट्राय जरूर करा. जर तुम्ही डोंबिवली एरियामध्ये असेल तर तुम्हाला माहीत असेल तिकडचं काय आहे. आणि कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग. आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका, किंवा विसरून जा, काय प्रॉब्लेम नाही. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आवडलं तर लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब आवडला तर ठीक आहे. तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये, म्हणजे आता पुढच्या संडेच्या उद्याच्या. आज तर शनिवार होतं तसा. आणि आपण पुढच्या संडेचा ब्लॉग तुम्हाला सोमवारी भेटेल बघायला. तो मला पण माहीत नसतं की नेमकं काय होणार आहे. आपण कसं बाकीच्यांसारखं आपण डिसाईड नाही करून ठेवलेलं असतं की हे होणार आहे, हे करणार आहे. आणि तसं फॅमिली पण सपोर्ट केला पाहिजे. प्रत्येकाची फॅमिली सपोर्ट नाही करत, तुम्हाला माहिती आहे. तुम्ही स्वतः ट्राय करून बघाल ना, जेव्हा मोबाईल हातामध्ये घ्याल ना, तेव्हा तुम्हाला समजेल नेमकं काय असतं. तर त्या लोकांसाठी आपलं एक स्पेशल गाणं, म्हणजे तसं गाणं जुनंच आहे. तर सबस्क्रायबरसाठी गाणं आपल्या बघूनसुद्धा सबस्क्राईब नाही करत त्यांना. तुम कितने भी कर लो सितम, हंस के सहेंगे हम, ये प्यार ना होगा कम सनम तेरी कसम. तर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. 17 बघत राहा आपले ब्लॉग. आपल्याला पुढंसुद्धा जायचं आहे. आणि तसं काय हे असेच ह्या गोष्टीला बघून तुम्ही जज नका करू पुढं कसं काय होणार. फ्युचर कोणाचं काही सांगू शकत नाही. आणि बघत राहा आणि हसत राहा. आवडला तर लाईक करा, आवडलं तर शेअरसुद्धा करा, आणि आवडलं तर सबस्क्राईबसुद्धा करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.